तर इयत्ता 4थीचे आपण घटक मासिक साप्ताहिक नियोजन बघणार आहोत माहे जूनचे। तर अशा पद्धतीने क्रमांक नंबर विषय अध्ययन मुद्दे साधन तंत्रे आणि साहित्य। तर शाळापूर्व तयारी पहिल्या 2 सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत आणि भाषा विषयासाठी वर्ग स्वच्छता कविता गायन इयत्ता 3री चं कविता गायन आपण मागील वर्षाची तयारी करून घेणार आहोत आणि साधन तंत्रे सफाई सजावट कविता म्हणून घेणे आणि तोंडी काम आपण करून घेणार आहोत। त्यानंतर गणितासाठी पाठांतर शाळापूर्व तयारी पाढे पाठांतर घेणार आहोत। इंग्रजी विषयासाठी निपुण अंतर्गत मागील भागाचा आपण सराव करून घेणार आहोत। इंग्रजी विषयाचा मागील इयत्तेचा सराव आपण करून घेणार आहोत। परिसर अभ्यासासाठी मागील इयत्तेचा सराव आपण घेणार आहोत आणि त्याची उजळणी घेणार आहोत। परिसर अभ्यास 2 साठी सुद्धा सामान्य ज्ञान चाचणी आपण याचा सराव घेणार आहोत आणि खेळू शिकू आणि करू यामध्ये वर्गपूर्व तयारी स्वच्छता वर्ग सजावट वर्ग स्वच्छता ह्या भागाचा आपण जूनमध्ये वर्गपूर्व तयारी घेत आहोत। तर यामध्ये काही वेगळं नाही आहे। त्यानंतर जुलैमध्ये मात्र आपल्या अध्यापनाचा विषय चालू होणार आहेत। तर साप्ताहिक आणि मासिक नियोजन आपण इयत्ता 4थी माहे जुलै पहिला सप्ताह तर यामध्ये बघणार आहोत। पहिल्यांदा मराठी अनुक्रमणिका आणि त्यानंतर विषय पाठ्यघटक अध्ययन मुद्दे पाठ्यांश अध्ययन अनुभवाचे स्वरूप आणि साधन तंत्रे आणि आवश्यक साहित्य अशा पद्धतीने कॉलम आपण करणार आहोत। मराठी विषयासाठी पहिली जी आहे कविता धरतीची आम्ही लेकरे त्याचं चित्रवर्णन चित्रावर आधारित प्रश्न वाचन चित्रकथेचं आणि नाट्यीकरण त्यानंतर शब्दार्थ समजून सांगणे उपक्रम आपण यात घेतलेला आहे समानार्थी शब्द शोधा। त्यानंतर अध्ययनापनाचे स्वरूप असं येणार आहे की विद्यार्थ्यांना चित्र दाखवून चित्राचे निरीक्षण करून घेणे कवितेचे तालासुरामध्ये गायन करून घेणे अर्थ समजावणे प्रश्न विचारणे स्वाध्याय सोडून घेणे आणि कृतीयुक्त कविता सादर करणे। तर कृतीयुक्त आणि तालासहित कविता आपल्याला सादर करून घ्यायची आहे आणि साधन तंत्रे आहेत वर्गकार्य तोंडी काम आणि उपक्रम पूर्ण करून घेणार आहोत। त्यासाठी चित्र आणि तक्ता आवश्यक साहित्य लागणार आहे। त्यानंतर गणित हा विषय आहे। गणिताची भौमितिक आकृत्या कोण हा भाग फक्त आपण त्यातला या आठवड्यामध्ये शिकणार आहोत कारण हे साप्ताहिक नियोजन आहे मित्रांनो। कोण ही संकल्पना त्यामध्ये काटकोन विशालकोन लघुकोन त्रिकोण आणि आकृत्या काढून त्या दाखवायच्या आहेत आणि निसर्गामध्ये ह्या आकृत्या किंवा हे कोण कुठे आहेत हे सुद्धा आपण त्यांना समजावून सांगणार आहोत। अध्यापनाच्या स्वरूपमध्ये कोण म्हणजे काय हे वस्तूंच्या आधारे दाखवणे त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने 3ही त्रिकोण आपण काढून घेणार आहोत कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने आणि आजूबाजूला कोण शोधायला लावायचे आहेत। वर्गामध्ये जिथे जिथे लघुकोन काटकोन त्रिकोण विशालकोन त्रिकोण आहेत ते आपण विद्यार्थ्यांना समजून सांगणार आहोत आणि यामध्ये तोंडी काम आणि कृती आणि यासाठी आपल्याला भौमितिक पेटीचा अगदी पुरेपूर उपयोग करून घेता येणार आहे मित्रांनो। त्यानंतर इंग्रजी विषय आहे। इंग्रजी विषयासाठी आपल्याला पाठ आहे युनिट 1 1 to 3 पेजेस पेज आहे 1 to 3 पेजेस आणि अध्यापनाचे मुद्दे आहेत अँड ॲक्शन सॉंग्स सिंगिंग पोएम रिव्हिजन आणि डायलॉग्स अँड सर्कल्स डायलॉग्स आपण ह्याचं घेणार आहोत। त्यानंतर अध्यापनाचे अनुभवांचे स्वरूप आहे आस्किंग स्टुडंट्स टू लर्न केअरफुली द पोएम रिपिटेशन अँड सिंगिंग पोएम से द वर्ड। तर रिपिटेशन यामध्ये महत्त्वाचं आहे ओरल वर्क आहे पिक्चर चार्ट याचा वापर आपण करणार आहोत। त्यानंतर परिसर अभ्यास 1 यामध्ये सजीवांचे परस्परांशी नाते कसं आहे पहिला धडा आहे त्यामध्ये पानांचा उपयोग त्यानंतर गरजा प्रयोग पाळीव प्राणी वनस्पती उपयोग आणि बदल ह्याचा आपण ह्या भागाचे अभ्यास शिकवणार आहोत। सर्व माहिती तपासून समजावून सांगते आणि ऋतूप्रमाणे बदल लक्षात घ्या। तर सजीवांचं परस्परांशी नाते कसं आहे हे सर्व माहिती आपण प्रत्येक मुद्द्यावाईज समजून सांगणार आहोत आणि त्यामध्ये स्वाध्याय सुद्धा आपण घेणार आहोत। यामध्ये साधन तंत्रे आहेत तोंडी काम आणि लेखी काम चित्रे आणि प्रश्नपेढी याचा सुद्धा आपण
साहित्य म्हणून वापर करणार आहोत. त्यानंतर आहे परिसर अभ्यास 2. तर परिसर अभ्यास 2 मध्ये शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र पहिला धडा आपण घेणार आहोत. शिवाजीराजांची ओळख, कार्याची माहिती आणि हिंदवी स्वराज्य प्रेरणा, हिंदवी स्वराज्य स्थापनाची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ह्या मुद्द्यांचा स्पष्टीकरण इथं द्यायचं आहे. तर शिवजन्मापूर्वीचं राज्यव्यवस्था कशी होती, शिवाजीराजे यांचे कार्य विशद करणे. उपक्रम आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती मिळवा. कथन आणि तोंडी या आपण साधनतंत्रांचा वापर करणार आहोत. आणि त्यानंतर यासाठी आपल्याला साहित्य अगदी सोपं आहे. शिवाजीराजांचा फोटो किंवा त्या संबंधित चित्रेसुद्धा तुम्ही गोळा करू शकता. खेळू शिकू करूमध्ये खेळूमध्ये आरोग्य आहे आणि शिकूमध्ये गरजाधिष्ठित उपक्रम आहे आणि करूमध्ये चित्र, रेखांकन आणि रेषेचे प्रकार यामध्ये घ्यायचे आहेत. आरोग्यामध्ये माझी दिनचर्या, तर विद्यार्थ्यांना आपली दिनचर्या सांगता आली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून ते आपण समजून घेऊ शकतो किंवा विचारू शकतो. गरजाधिष्ठित उपक्रममध्ये संस्कृती आणि कार्यजगताची ओळख आहे. यामध्ये वृत्तपत्र आणि बातम्यांचा संग्रह करता येईल आणि ह्याच बातम्यांच्या संग्रहाचा तुम्ही विद्यार्थी संचिकेमध्ये सुद्धा वापर केलेला आहे. विद्यार्थी संचयिका जी आपण तयार करतो विद्यार्थ्यांची, त्यामध्ये सुद्धा ही वृत्तपत्र बातम्यांचा संग्रह किंवा टी व्हीवरील बातम्यांचा संग्रह करण्यास ह्या विद्यार्थ्यांना शिकूमध्ये सांगायचं आहे. आणि रेखांकनमध्ये उभ्या आणि आडव्या रेषा, तिरप्या रेषा, वर्तुळाकार रेषा ह्याचा सराव आपण प्रात्यक्षिकद्वारे कागद वगैरे घेऊन करू शकतो. तर अशा पद्धतीनं ऑगस्टच्या अगोदर जुलै ह्या पहिल्या आठवड्याचा आपला हा उपक्रमासहितचा असा मासिक आणि साप्ताहिक नियोजनचं मी इथं लिहिलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही स्टॉप करून झूम करून अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता मित्रांनो. तर हा पहिला आठवडा आहे आणि त्याचं मी इथं नियोजन तुम्हाला दिलेलं आहे. पुढच्या आठवड्याचं नियोजन मी पुढील ह्याच्यामध्ये घेणार आहे.